नांदेडमधलं सैराट प्रचंड गाजलं। राज्यातच नव्हे तर देशभर त्याची चर्चा झाली। प्रियकराच्या हत्येनंतर त्याच्या पार्थिवासोबत लग्न केल्यानं नांदेडची प्रेयसी चर्चेत आली। महाराष्ट्रात हे संपूर्ण प्रकरण गाजत असतानाच आता सरकारनं याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। 24 तासांपूर्वी सक्षमच्या घराबाहेरचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर सरकारनं घेतलेला निर्णय नेमका काय तेच या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आलेल्या सक्षम ताटेच्या कुटुंबाला आणि त्याच्या प्रेयसी आचल मामिडवार हिला पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे। सक्षम ताटे याच्या घराबाहेर 2 शस्त्रधारी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले। नांदेडमधील सक्षम ताटे या तरुणाचे आचल नावाच्या तरुणीवर प्रेम होतं। दोघांनीही लग्न करण्याचं ठरवलं होतं। हे प्रेम संबंध कळल्यावर मुलीच्या वडिलांनी आणि भावानं सक्षम ताटे याला आचलपासून दूर राहा असं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु दोघेही लग्न करण्यावर ठाम होते। त्यामुळे संतापलेल्या मामिडवार कुटुंबानं सक्षमचा निर्घृण खून केला। सक्षम ताटे याची 27 नोव्हेंबर रोजी हत्या करण्यात आली। या प्रकरणी आचलचे वडील, दोन्ही भाऊ आणि अन्य 3 आरोपी अटक आहेत, तर या प्रकरणातील दोघे आरोपी फरार आहेत। तिघेही आरोपी पोलीस कोठडीत असून पोलीस प्रकरणाची अधिक चौकशी करतायत। दरम्यान सक्षमच्या कुटुंबाला धोका असून सुरक्षा देण्याची मागणी आचलने केली होती। विविध संघटनांनी देखील सक्षमच्या कुटुंबियांकरता पोलीस सुरक्षेची मागणी केली होती। त्यानुसार आचल आणि सक्षमच्या कुटुंबाला पोलिसांनी सुरक्षा दिली आहे। 24 तास 2 कर्मचारी सक्षमच्या घरापुढे तैनात करण्यात आलेत। दरम्यान नुकत्याच समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमकं काय आढळलं होतं तेही पहा।